गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायामध्ये ही कहाणी आहे. तर इथे या भूमीमध्ये गौतम ऋषी तपश्चर्याला बसायचे आणि त्यांचं तप एवढं वाढलं होतं, खूप वाढलं होतं तप. तर त्यांच्या तपावरती ते सकाळी याच भागामध्ये इथे कुठेतरी साळी पेरायचे आणि संध्याकाळी ते कापायचे. म्हणजे सकाळी पेरायचे आणि संध्याकाळपर्यंत साळी यायच्या आणि ते शिजवून खायचे. असा त्यांचा दिनक्रम रोज चालू असायचा. परंतु काही वर्षाच्या काळानंतर या परिसरामध्ये इकडे दुष्काळ पडला. सर्व ऋषीमुनींनी एक कट कारस्थान रचलं, मायावी गाय तयार केली आणि ती गाय गौतम ऋषींनी पिकवलेलं धान्य त्या धान्यामध्ये सोडून दिली आणि ती गाय ते धान्य खायला लागली. खायला लागल्यानंतर गौतम ऋषींनी इथेच बसून कुठेतरी एक दर्भाची काडी घेतली आणि सोडली. त्याचा बाण तयार केला, शूल तयार केला दर्भाच्या काडीचा आणि ती दर्भाची काडी, तो बाण गायला लागला. गायची हत्या. साधू संत गौतम ऋषीकडे आले आणि गौतम ऋषीला म्हणाले की तुमच्या हातून ब्रह्महत्येचं पातक झालेलं आहे, गो हत्येचं पातक झालेलं आहे, तर आता तुम्हाला त्यासाठी प्रायचित्त घ्यावं लागेल. तर त्याचं प्रायचित्त एकच आहे, काय तर गंगेला तुम्ही पृथ्वीवरती आणा आता इथे. म्हणून त्यांनी तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या तपोबळावरती इथे गंगा गोदावरी आली. मग गंगा गोदावरी आली तर आधी नाव तिचं गौतमी होतं, त्याच नदीचं नाव गौतमी होतं. मग त्या गाय त्याला कारणीभूत झाली म्हणून गोदावरी असं नाव पडलं. अशा पद्धतीने तिथे गोदावरीचा उगम झाला. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं वास्तव्य आहे म्हणून इथे त्र्यंबक आहेत. इथे पार्वती नाही, लक्ष्मी सुद्धा नाही. त्यामुळे इथे फक्त 3 देव आहेत म्हणून त्रिदेवांचं इथे सामर्थ्य आहे. म्हणून मगाशी तुम्ही म्हणाला हरी आणि हर, तो आजचा एकादशीचा दिवस पण तो उपयोगी ठरतो. तर तो एक उपयोगाचा आहे. पण ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करण्याचं प्रयोजन असं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या 3 भावंड मिळून या भागामध्ये, कारण त्यांच्यावरती काही परिस्थिती आली लहानपणी आपल्याला माहिती आहे, म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणाले की आपण ब्रह्मगिरीची परिक्रमा करू म्हणजे आपल्या पाठीमागचं पाप हटून जाईल. त्या उद्देशाने ते आले होते. परंतु इथे ब्रह्मगिरीची आपण आलो त्याच मार्गाने पायी. त्यावेळेला तर किती परिस्थिती वाईट असेल बघा. या ठिकाणी आपण तर रस्त्याने आलो, गाडीने आलो, पण त्यावेळेला कसे दऱ्याखोऱ्यातून आले असतील आणि 3 भावंड पुढे चालले आणि मागे निवृत्तीनाथ गायब झाले. ही आता पुढची कथा आपल्याला माहिती आहे.